बघा आपण जे आहे केंद्रीय जे आहे केंद्रीय व्यवस्था बघत आहे आपल्या, ठीक आहे. संविधानामध्ये आता आपल्याला माहित आहे केंद्रीय जे राज्य व्यवस्था आहे त्याचे 3 घटक आहे, ठीक आहे. एक आहे कायदेकारी, कार्यकारी आणि तिसरी काय आहे न्याय व्यवस्था, ठीक आहे. तर याच्यातले आपण कार्यकारी पण बघितले, कायदेकारी पण बघितले, ठीक आहे. कलमांचा ग्रुप कोणता आहे? कार्यकारी जे आहे ते स्टार्ट होते 52 पासनं 78 पर्यंत, ठीक आहे. कायदेकारी कुठपर्यंत आहे? 79 ते 123 अध्यादेशापर्यंत. आता न्याय व्यवस्था त्याच्यानंतर लगेच आहे बघा. पहिले कार्यकारी हे दिले आहे व्यवस्था, त्याच्या मागे कायदेकारी दिली. कलम आहे बघा 52 ते 78. 78 झालं की लगेच जे आहे ते 79 पासनं समोरचे आहे. आणि न्याय व्यवस्था कुठे राहणार मग? 124 ते 147, ठीक आहे. हे झालं की लगेच जे आहे ते लेखा प्रणाली दिली 148 ते 151. एवढं झालं. हे झालं केंद्रीय स्तरावरचं. त्याच्यानंतर लगेच 152 पासनं कोणते कलम चालू होते? भाग 6चे, ठीक आहे. भाग 6 मध्ये जे आहे तुम्हाला माहिती आहे कशाच्या तरतुदी दिल्या आहे? राज्य स्तरावरच्या व्यवस्थेची तरतुदी दिल्या आहे. म्हणजे कलमांचे असे ग्रुप लक्षात ठेवा, तुम्हाला कलम खूप इझी जाईल मग. आता आपल्याला माहित आहे न्याय व्यवस्था भारताने जे आहे ब्रिटन मॉडेलवर आधारित घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये ब्रिटन आणि USA चा मिक्सचर घेतला. USAचं जे आहे फेडरल कोर्टाला जसं कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे, तसं आपल्याही जे आहे न्यायालयाला काय आहे? कायद्याचा अर्थ लावण्याचा म्हणजेच न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे. हे आपण USA कडनं घेतलं. परंतु आपली न्याय व्यवस्था कशी आहे? एकात्मिक. जसं आपण जर याचा विचार केला USAचा, तर USA मध्ये कोणती? दुहेरी न्याय व्यवस्था आहे. परंतु आपल्या इथे आपण कोणती न्याय व्यवस्था घेतली? एकात्मिक न्याय व्यवस्था. इथे जे आहे वरच्या पातळीवरचं कोर्ट म्हणजे कोणतं आहे? आपलं सर्वोच्च न्यायालय. हे त्याच्या अधीनस्थ न्यायालयावर परीक्षण करण्याचा आणि नियंत्रण ठेवण्याचा अधिकार ठेवते. परंतु आपल्या इथे जे आहे ते USA मध्ये जर विचार केला तर संघाचं न्यायालय वेगळं आहे, राज्याचे हायकोर्ट वेगळे आहे. पण आपल्या इथे राज्याच्या कोर्टाला म्हणजे हायकोर्टाला, ठीक आहे, दोन्ही कायद्याचा म्हणजे संघ कायद्याचा आणि राज्य कायद्याचा दोन्ही कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे. आणि दोन्ही कायद्याविषयी ते काय देऊ शकते? न्यायदान करू शकते. तसं सर्वोच्च न्यायालय आपल्या इथलं हे राज्य कायदे असो किंवा केंद्राचे कायदे असो, दोन्ही कायद्याविषयी त्यांना अधिकार आहे. त्याच्याचमुळे आपल्या इथे न्यायव्यवस्था कशी आहे? एकंदरच एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. आणि हे मॉडेल कुठून घेतलं आपण? ब्रिटन, ठीक आहे. तसेच आपल्या इथे कायद्याचा अर्थ लावण्याचा म्हणजे न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार घेतला आपण. दोन्ही कोर्टाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे. आणि ह्या न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आपण कुठून घेतला? USA. ह्या 2 गोष्टी आपल्या बेसिक आहे, त्या आपण पहिलेच बघितलेल्या आहे. आता फक्त समजून काय घ्यायचं आहे बघा. सर्वोच्च न्यायालयाचे कलम जे दिलेले आहे ते कुठे दिले आहे? भाग 5 मध्ये अनुच्छेद 124 ते 147 दरम्यान, म्हणजे कलम 124 ते 147 दरम्यान, ठीक आहे. परंतु हायकोर्टाच्या बाबतचे जे आर्टिकल्स आहे किंवा तरतुदी आहे ह्या कुठून चालू होतात? 214, ठीक आहे. 214 टू समोर 237 पर्यंत अधीनस्थ न्यायालयापर्यंत, म्हणजे 233 पर्यंत हायकोर्ट आहे आणि समोर जाऊन जे आहे एकंदरच अधीनस्थ न्यायालय म्हणजे जिल्हा कोर्टाच्या तरतुदी आहे. म्हणजे हायकोर्ट आणि अधीनस्थ न्यायालय हे कोणत्या भागात आहे? भाग 6 मध्ये. हे एवढं माहीत असलं पाहिजे, ठीक आहे. हायकोर्टाच्या तरतुदी भाग 6 मध्ये आहे. तुम्हाला काय करेल? प्रश्न टाकताना भाग 5 मध्येच देईन. आपण कंटिन्यू लक्षात घेतो त्याच्यामुळे ते भाग 5 मध्ये देऊ शकते. तर हे लक्षात ठेवा, हायकोर्ट भाग 6 मध्ये आहे. आणि तुम्हाला पहिलेच सांगितलं मी, केंद्रीय जी व्यवस्था आहे राज्य व्यवस्था 4 याच्यामध्ये आपण जर विभाजन केलं तर कार्यकारी कलम असेच पाठ करा. कायदेकारी, न्याय व्यवस्था, केंद्रीय पातळीवर सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्याच्यानंतर लेखा व्यवस्था, ठीक आहे. याचे कंटिन्यू कलम आहे, पाठ करायची काय? हे बघा 52 ते 78, 79 ते 123 पर्यंत, 124 ते 147 आणि इकडे 148 ते 51. बस केंद्रीय व्यवस्था या एवढ्याच याच्यामध्ये संपून जाते. म्हणजे एवढे कलमांचे ग्रुप पहिले काय करायचं हे लक्षात ठेवायचं. कारण याच्यावर जे आपण हे केला चांगला तर मग काय होईल? याच्या बाहेरचं बघा कार्यकारी व्यवस्थेवरचे 5 लोक आहेत, त्यांच्या
वर प्रश्न पडला आणि कलम इकडचे असले तर आपण त्याला एलिमिनेट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ग्रुप पहिले पाठ करायचे आणि मग ग्रुपमधले एक 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 कलम लक्षात ठेवायचं. महत्त्वाचे कलम पाठ करायचे आहे, सगळेच केले पाहिजे असं गरजेचं नाही. ठीक आहे, तर आता सर्वोच्च न्यायालयासंदर्भातल्या तरतुदी 124 ते 147 दरम्यान दिलेल्या आहे. आपण जे आहे ते एक एक चालू करू. आता पहिल्या कलमामध्ये काय असणार आहे? ठीक आहे, त्याच्या पहिले सगळ्यात प्रथम जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाची तरतूद कोणत्या कायद्याने केली आहे? भारत सरकार कायदा किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 19 ठीक आहे 35. बघा आताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे बघा, तसं तर सगळ्यात पहिले सुप्रीम कोर्टाची स्थापना किंवा न्याय व्यवस्थेची नीव जे आहे 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आहे त्यांनी रचली. कलकत्त्याला पहिल्यांदा सुप्रीम कोर्ट स्थापन केलं होतं. परंतु आताचं जे सर्वोच्च न्यायालय किंवा आताच्या न्याय व्यवस्थेची रचना आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट जो आहे 1935 यानुसार जे आहे भारतामध्ये ब्रिटिश काळामध्येच कशाची स्थापना झाली होती? ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. आता याच्यानुसार जे आहे 1937 मध्ये असं न्यायालय हे आलं होतं. ठीक आहे, एसटी काय झालं होतं? अस्तित्वात आलं होतं. आता हे जे न्यायालय होतं ठीक आहे याचं जे आहे केंद्रस्थान कुठे? संसदेच्या भवनामध्ये जे आहे ते केलं होतं, कारण सुप्रीम कोर्टाची अलग अशी बिल्डिंग नव्हती त्या काळामध्ये. संसदेच्याच जो संसद आताची जी आहे ती पहिलेच बांधलेली आहे ना, तर त्याच्याच एका भागामध्ये सर्वोच्च न्यायालय चालत होतं 1937ला. आता बघा हे कशावर होतं? ब्रिटिश मॉडेलवर जे आहे ते हे होतं. त्याच्यानंतर आपण काय केलं आहे 1950ला जेव्हा आपली घटना लागू झाली, कधी? 26 जानेवारी 1950ला. तेव्हापासून काय झाली? घटना लागू झाली. तर याच सर्वोच्च न्यायालयाला आपल्या घटनेमध्ये ज्या तरतुदी दिल्या आहे त्या तरतुदीनुसार त्याला जे आहे ते आपण लागू केल्या. तेव्हापासून जे आहे ते भारताचे सर्वोच्च न्यायालय घटनेनुसार चालू झालं. ठीक आहे, म्हणजे हे सर्वोच्च न्यायालय होतं, त्याच्यात बदल करून जे आहे आपण आपल्या जे आहे ते 26 जानेवारी 1950ला भारताचं एससी आलं. त्यांनी कार्यारंभ म्हणजे कार्यकाळ कधी चालू झाला त्याचा? कार्यारंभ म्हणजे त्याचं कामकाज कधी चालू झालं? आता ज्या दिवशी स्थापना झाली लगेच तेव्हाच करणार आहे का? नाही, 2 दिवस लेट 28 जानेवारीला झालं ना, 1950च आहे. हा पण प्रश्न विचारते वन लाईनर. कार्यारंभ म्हणजे कार्यकाळ केव्हा चालू झाला? कामकाज करायला सुरुवात कधी केली? 28 जानेवारी 1950ला. ठीक आहे, ज्यावेळी सर्वात स्टार्टिंगला 26 जानेवारीला आपलं सुप्रीम कोर्ट होतं त्यावेळेस पहिले सरन्यायाधीश कोण होते त्याचे? बघा 1935चं सुप्रीम कोर्ट नाही म्हणत आहे मी, त्याच्यानंतर जे स्थापन झालं 26 जानेवारी 1950ला त्यावेळेस कोण सुप्रीम कोर्टाचे पहिले सरन्यायाधीश होते? कोण आहे? यात जे कनिया आहे ना 1950ला भारताचं जे सुप्रीम कोर्ट स्थापन झालं आहे, जे भारतीय घटनेनुसार सुप्रीम कोर्ट आहे त्याचे पहिले सरन्यायाधीश कोण आहे? एच जे कनिया. ठीक आहे, तर ते नाव लक्षात ठेवा. पहिले CGI भारतीय घटनेनुसारचं लक्षात ठेवू आपण, तेच महत्त्वाचं आहे. पहिले CGI एच जे कनिया. आताचे CGI कितवे आहे? 50वे आहे, ते पण लक्षात ठेवा. DY चंद्रचूड. आणि महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातून गेलेले आहे ते. ठीक आहे, हे याच्यानंतर आपण घेऊ की आता सुप्रीम कोर्टाचं जे आहे ते स्थापना. आता स्थापना जे आहे कलम 124 मध्ये तरतुदी दिली आहे. 124 नुसार काय आहे? भारताचं एक सर्वोच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालयाची काय? स्थापना. याच्यामध्येच रचना पण दिलेली आहे. पात्रता सरन्यायाधीशांची आणि त्यानंतर पदावरून दूर करणे 124(4) मध्ये दिलं आहे ते. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी या एकाच याच्यामध्ये दिली. आता बघा सुप्रीम कोर्टाची स्थापना जर बघतो म्हटलं तर सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे ते 26 जानेवारी 1950ला आपल्या घटनेनुसार त्याची स्थापना झाली. त्याच्यामध्ये त्याची रचना काय आहे? सुप्रीम कोर्टाची रचना काय आहे? एक सरन्यायाधीश म्हणजे CGI. ठीक आहे, प्लस काय? संसद ठरवेल इतके इतर न्यायाधीश. कोण? संसद निर्धारित करेल. इथे राष्ट्रपती येणार नाही, संसद निर्धारित करेल एवढे इतर न्यायाधीश. इतर न्यायाधीश
ठीक आहे. आता बघा संसदेने जे आहे ते निर्धारित करणार आहे, म्हणजे याचाच अर्थ संसद कसं निर्धारित करेल, तोंडाने सांगणार आहे का? नाही, संसद कायदा करेल. संसद कायदा करणार आहे. कायदा कसा असला पाहिजे? साध्या बहुमताचा, कारण याच्यामुळे काही घटनेमध्ये काही कोणत्या कलमामध्ये बदल होणार आहे का? साधी आपल्याला काय करायची आहे? न्यायाधीशांची संख्या ठरवायची आहे. मग संसद जे आहे ते साध्या बहुमताने कायदा करेल. ठीक आहे, 51% मेजॉरिटीने, आणि त्यानुसार जे आहे ते सरन्यायाधीशांची जे आहे इतर न्यायाधीशांची संख्या ठरवणार आहे. एक तर सरन्यायाधीश राहणारच आहे, पण बाकी त्यांच्यासोबत इतर न्यायाधीश किती ठेवायचे हे ठरवणार आहे. रिसेंटली 2019ला कायदा केला आहे, आणि त्या कायद्यानुसार आता आपलं पीठ जे आहे त्याला पीठ म्हणतो, न्यायवृंद, हे सुप्रीम कोर्टाचं एक CGI प्लस किती आहे इतर न्यायाधीश? 33. ठीक आहे, याचं काय आहे? आताचं पीठ आहे. ठीक आहे ना. 2019ला रिसेंट बदल केला, त्यासाठी जे आहे ते 1956चा ऍक्ट आहे त्याच्यामध्ये बदल केला, आणि त्याच्यानुसार जे आहे ते ठरवलेली आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न विचारतो, पात्रता. आपण दोघांची पात्रता कंपेअर करणार आहे, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. पात्रतेमध्ये जर विचार करतो म्हटलं तर काय पाहिजे? सगळ्यात पहिले तर हा काय पाहिजे? हायकोर्टामध्ये, ठीक आहे, 5 वर्षे काय असावा? न्यायाधीश. न्यायाधीश म्हटलंय म्हणजे जज असावा. ठीक आहे. आता हे 5 वर्ष एकाच कोर्टात असले पाहिजे असं गरजेचं आहे का? 2 किंवा अधिक कोर्टामध्ये पण चालते. म्हणजे समजा एखादी व्यक्ती आहे, त्यांनी 5 वर्ष त्याचे काउंट करताना कसे होईल? त्यांनी जर काही बॉम्बे हायकोर्टामध्ये जे आहे ते 2 वर्ष जज असला, आणि 3 वर्ष जे आहे ते MP हायकोर्टामध्ये हे केलं, तर असं जे आहे ते आपण काउंट करू शकतो. म्हणजे एकच हायकोर्ट असला पाहिजे असं गरजेचं नाही, 2 किंवा अधिक हायकोर्टामध्येही केलेली असेल तरी चालेल. दुसरा और मध्ये काय आहे याला? किंवा. ठीक आहे, 10 वर्षे हायकोर्टामध्ये काय केलेली असायला पाहिजे? HC मध्ये वकिली. हे और मध्ये आहे एकमेकाला. ही झाली पहिली कंडिशन. ठीक आहे. दुसरी कंडिशन काय आहे? लिहिलंय का हे? दुसरी कंडिशन काय आहे? काय आहे? ठीक आहे, तो जो आहे राष्ट्रपतीच्या मते. बघा, ही कंडिशन फक्त सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला आहे. राष्ट्रपतीच्या मते काय असला पाहिजे? निष्णात कायदेपंडित असावा, अशी अट ही हायकोर्टाच्या न्यायाधीशाला नाही. तो राष्ट्रपतीच्या मते निष्णात कायदेपंडित असावा. म्हणजे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. भारताचा नागरिक तर तो लागणारच आहे. पहिली गोष्ट बघा, कोणत्याही शिक्षणाची पात्रता सांगितलेली नाही आहे. 5 वर्ष न्यायाधीश असावा किंवा 10 वर्ष वकिली केलेली असावी हायकोर्टामध्ये. त्यानंतर तो राष्ट्रपतीच्या मते काय असला पाहिजे? निष्णात कायदेपंडित असला पाहिजे. आता हीच जे आहे पात्रता कोणाला म्हटलंय? आपले महान्यायवादी जेव्हा नियुक्त होतात तेव्हा महान्यायवादाच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे की तो सर्वोच्च न्यायालयाच्या इतकी न्यायाधीश बनण्या इतकी पात्रता धारण करणारा असावा. म्हणजे याचाच अर्थ ही जी पात्रता आहे ते अजून कोणाला लागू आहे? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, म्हणजे महान्यायवाद्याला. म्हणजे तुमचा अभ्यास सॉर्टेड होतो. आता तुम्हाला आयोग टाकताना काय टाकेल? जे आहे ते न्यायाधीशाची पात्रता ते हायकोर्टाविषयी टाकेल, आणि हायकोर्टाची पात्रता टाकताना सरळ ते काय म्हणून राष्ट्रपतीच्या मध्ये निष्णात कायदेपंडित असावा. तर ते लागू आहे का? हायकोर्टाला ते लागू नाही. तो सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीशच फक्त काय पाहिजे? निष्णात कायदेपंडित पाहिजे. आता बघा, पुन्हा एक गोष्ट महत्त्वाची आहे, याच्यामध्ये किमान वयाची अट आहे का? किमान वयाची अट नाही. ठीक आहे, किमान वयाची अट नाही. ठीक आहे. त्यानंतर त्यांचा जो कार्यकाळ आहे, कार्यकाळाबाबत काय सांगितलेलं आहे? ठीक आहे, कार्यकाळाबाबत जर विचार करतो म्हटलं तर वयाची किती वर्षे? 65 इयर. वर्षापर्यंत काय करू शकते? पदावर राहू शकते 65 वर्षापर्यंत. पहिली गोष्ट. किंवा राजीनामा कोणाला देणार? ते राष्ट्रपतीला.
राजीनामा राष्ट्रपतीला देईल. तिसरी गोष्ट याच्यामध्ये अजून काय होऊ शकते, पदावरून दूर करू शकते त्यांना, पदावरून दूर. ठीक आहे, कशानुसार 124(4) नुसार पदावरून दूर केलं जाते. पदावरून दूर कोण करणार, राष्ट्रपती. कशावरून, संसदेच्या समावेदनावरून, म्हणजे संसदेच्या संमतीनंतरच. आपल्या मनाने करू शकते का, नाही. ठीक आहे, पदावरून दूर करू शकते 124(4) नुसार पद्धती सांगितलेली आहे. राष्ट्रपती करू शकते संसदेच्या संमतीनंतर. ठीक आहे, आपल्या मनाने नाही. 65 वर्षापर्यंत काम करू शकते. राजीनामा द्यायचा असेल तर राष्ट्रपतीला देणार. ठीक आहे, आणि त्यानंतर पदावरून दूर केला जाईल या पद्धतीनं. आता पदावरून दूर करण्याची काय आहे, प्रोसेस आहे एक, जी 124(4) मध्ये दिलेली आहे आणि ती आपल्याला माहिती पाहिजे. कारण हीच पद्धती हायकोर्टाच्या न्यायाधीशालाही लागू आहे, हीच कॅगलाही लागू आहे, हीच कोणाला आहे, मुख्य निवडणूक आयुक्तांना पण आहे. तर अशा महत्त्वाचे जे लोक आहेत त्यांना पदाचं संरक्षण प्राप्त आहे आणि त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पदावरून दूर करण्याची पद्धती बघू. त्या दिवशी आपण ते डिस्कस केली होती कॅगच्या वेळेस. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे. काय आहे ती पद्धती. ठीक आहे, ठराव जर मांडायचा असेल, ठीक आहे, तर किती सदस्यांचा पाठिंबा पाहिजे, राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही याच्यामध्ये आपण घेऊ. राज्यसभेमध्ये किती सदस्य पाहिजे, 50 सदस्य. कारण राज्यसभेचं जे आहे तुम्हाला माहिती आहे, हे लक्षात कसं ठेवायचं, लोकसभेची सदस्य संख्या जास्त आहे म्हणून इथे जास्तीचा लागणार आहे. लोकसभा 100 सदस्य. ठीक आहे, त्यानंतर पीठासीन अधिकारी ठराव स्वीकारू शकते किंवा ठराव फेटाळून लावू शकते. ठराव जे आहे ते स्वीकारला गेला तर कोणत्याही, बघा, सभागृहात कोणत्याही मांडू शकते, कोणत्याही सभागृहात ठराव मांडू शकते. आता बघा, प्रथम ज्या सभागृहात ठराव मांडला असेल तिथे काय होईल, एक समिती गठीत होईल. ठीक आहे, ती समिती काय करणार, त्रिसदस्यीय समिती असणार. त्रिसदस्यीय समिती, त्याच्यामध्ये माजी न्यायाधीश वगैरे असतात. त्यानंतर जे कायद्याचं ज्ञान असणारे लोक राहते. त्रिसदस्यीय समिती, ही समिती काय करते, दोषारोपाचं अन्वेषण करते, म्हणजेच काय, तपासणी करते. जे दोषारोप ठेवले आहे ना त्या दोषारोपाची काय करते, अन्वेषण म्हणजेच तपासणी. आणि या दोषारोपाच्या अन्वेषणामध्ये काय झाले, ते दोषी आढळले तर मग काय होते, ठराव मांडला जातो आणि त्या ठरावाला बहुमत किती पाहिजे, कोणतं बहुमत पाहिजे, उपस्थित आणि मतदान करणाऱ्यांचं 203 म्हणजेच प्रभावीवालं. ठीक आहे, ते विशेष कोणतं पाहिजे, उपस्थित आणि मतदान करणाऱ्यांचं, मतदान यांचं किती, 203. म्हणजेच याला आपण दोन्ही शब्द वापरले जातात, एक तर विशेष, ठीक आहे, विशेष, किंवा आला शब्द तर प्रभावी. ठीक आहे, हे एका गृहामध्ये असं पारित झाल्यावर दुसऱ्या गृहामध्ये जाईल, तिथे गेल्यावर पुन्हा ठराव मांडलेला जाईल आणि तोही जे आहे ते दोन्ही सभागृहाने अशाच प्रकारे पारित करावा लागेल. त्यानंतर तो ठराव कुठे जाईल, राष्ट्रपतीकडे, आणि राष्ट्रपती जे आहे काय करेल, त्याच्यावर सही करेल आणि संसदेच्या संमतीनंतरच राष्ट्रपती काय करेल, त्यांना पदावरून काढेल. म्हणजे याचाच अर्थ यांना काय प्राप्त आहे, पदाचे संरक्षण प्राप्त आहे. कोणीही काढू शकते का यांना पदावरून. एवढी लंबी प्रोसेस जे आहे करावी लागणार आहे, इझिली निघणार आहे का. आता हे इतकं सोपं आहे का, ही प्रोसेस मधून जाणं इतकं सोपं आहे का. दोषी जे आहे ते प्रॉपर त्याची प्रोसेस आहे, प्रक्रिया दिली आहे. म्हणजे न्यायाधीशाला त्यांचं काम जे आहे निस्पृहपणे करण्यासाठी पूर्ण पदाचं संरक्षण प्राप्त आहे. ते फक्त संसदेला जबाबदार आहे. संसदेच्या समावेदनावरूनच त्यांना पदावरून काढता येते, संसदेच्या संमतीशिवाय त्यांना पदावरून काढता येत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर जे आहे दबाव टाकताना, आता बघा डी.वाय. चंद्रचूड सरकारच्या विरोधात म्हणजे किंवा चुकीचं जे घडत आहे त्याच्या विरोधात बोलत आहे. मग जर त्यांना पदाचं संरक्षण नसतं तर ते बोलू शकले असते का. सरळ त्यांना काय म्हटलं असतं, राष्ट्रपतीनं डायरेक्ट जे आहे त्यांना पदावरून काढून टाकलं असतं. जर कोणासारखं अटॉर्नी जनरल ऑफ इंडियासारखं, महान्यायवाद्यासारखं जर त्यांना पदाचं संरक्षण नसतं, राष्ट्रपतीच्या मर्जीनं पद धारण करत असते, तर कुठले तरी न्यायाधीश, बघा ही परिस्थिती सोडा, ज्यावेळेस इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली होती त्या काळामध्ये सुद्धा, किंवा 1973चा केशवानंद भारती खटला झाला त्यावेळेस सुद्धा जे न्यायाधीश होते सिक्री, ठीक आहे, AM सिक्री न्यायाधीश होते, त्यांनी सुद्धा
सरकारच्या, प्रस्थापित सरकारच्या, कारण त्यावेळेस पण इंदिरा गांधींना बहुमत होतं आणि त्यांनी सुप्रीम कोर्ट वर्सेस संसद असा वाद चालू होता, एकावर एक घटना दुरुस्त्या झाल्या आणि त्यावेळेस जे आहे दोघांमध्ये जे आहे ते काय टकराव निर्माण झाला, तरी पण घटना सर्वोच्च स्थानी आहे हे प्रस्थापित झालं ना. सरकारने जे आहे ते सुप्रीम कोर्टाला एकदम आपल्या अंडरमध्ये आणू शकले नाही. का नाही आणू शकले? कारण त्याच्यामध्ये हे आहे, पदाचं संरक्षण पूर्णपणे प्राप्त आहे, ते पूर्णपणे इमानदारीने आपलं काम करू शकते. सरकार चुकीचं जरी असेल तरी ते आपल्या, बघा घटना त्यांच्यासाठी सर्वोच्च स्थानी आहे, घटनेनुसारच निर्णय देऊ शकते. आता ते गोष्ट वेगळी आहे का, काही लोक मग काय होते की निर्णय जे आहे ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुद्धा राज्यपाल पदासाठी सरकारच्या मर्जीने वागते, ते गोष्ट ते नंतर जे आहे ते घटनेमध्ये थोडेसे काही ना काही चुका होऊन जाते, तर त्याच्यामुळे ते हे झालं आहे. परंतु त्यांना पूर्णपणे पदाचं संरक्षण प्राप्त आहे, ते राष्ट्रपतीच्या मर्जीनं पद धारण करत नाही. ठीक आहे, तर हे कशासाठी दिलं आहे, तर त्यांनी काम, कारण बघा घटनेमध्ये किंवा कोणत्याही देशामध्ये न्यायव्यवस्था सगळ्यात महत्त्वाचं हे असते. कोणालाही जे आहे ते अन्याय झाला असेल, आता कारण की सत्ताधारी पक्ष सरकारमध्ये आहे, ते लोक काही करू शकते पॉवरमध्ये असल्यावर, तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करते? न्यायव्यवस्था. आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या आहे. त्यानंतर त्यांचे पगार वेतन भत्ते जर विचार करतो म्हटलं तर कशावर निर्धारित आहे? पगार वेतन, ठीक आहे, कार्यालयाचा खर्च, कार्यालयीन खर्च, पूर्ण खर्च आहे, प्लस पेन्शन. ठीक आहे, हे सगळं काही जे आहे त्यांचं भारताच्या संचित निधीवर प्रभारित आहे, भारताच्या संचित निधीवर प्रभारित आहे, ज्याच्यावर मतदान घेता येत नाही. ठीक आहे, त्यानंतर त्यांच्या कार्यकाळादरम्यान मला सांगा, सामान्य परिस्थितीत, कार्यकाळादरम्यान सामान्य परिस्थितीत वेतन कपात करता येत नाही. मग कोणत्या परिस्थितीत करता येते? कधीच करता येत नाही असं मी म्हटलंच नाही आहे. ठीक आहे, फक्त सामान्य परिस्थितीत करता येत नाही, परंतु एका परिस्थितीमध्ये जे आहे करता येते. केवळ कोणते अपवाद आहे? अपवाद आहे आणीबाणी, आर्थिक आणीबाणी. तेही अपवाद काय आहे? आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणीच्या काळामध्ये केवळ आणि केवळ ही एकमेव परिस्थिती आहे. बघा इथे मी असं स्टेटमेंट लिहिलं असतं की त्यांच्या कार्यकाळादरम्यान त्यांच्या वेतनामध्ये कपात करताच येत नाही, तर ते चुकीचं ठरलं असतं. का? कारण अपवाद आहे ना त्याला. कधी करता येते? केवळ आर्थिक आणीबाणी दरम्यान. 360 अंतर्गतची जी आर्थिक आणीबाणी लागली जाते तेव्हा सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि सगळे अधीनस्थ न्यायालय त्यांच्या न्यायाधीशाच्या वेतनामध्ये कपात करता येते, कारण देशाची परिस्थिती, आर्थिक पत किंवा स्थैर्य धोक्यात आलं असते, पैसा नसतो, त्याच्यामुळे हे जे आहे ते करता येते. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा जे आहे त्यांच्या कार्यालयीन जे कर्मचारी आहे, कार्यालयीन कर्मचारी म्हणजे बघा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आहे, त्या सरन्यायाधीश किंवा आपले सुप्रीम कोर्टाचे जे आहे तिथे फक्त न्यायाधीशच असतात का? इतर कर्मचारी राहत नाही का? राहते ना, स्टेनो आहे, इतर सगळे लोक आहे. तर ते कर्मचारी वर्ग आहे ते कोण नियुक्त करतात? CGI नियुक्ती देतात. बघा इथे राष्ट्रपतीला हे नाही, जसं आपण कॅगचं बघितलं होतं, कॅगमध्ये काय होतं? कॅगच्या सल्ल्याने कोण नियुक्त करत होतं? राष्ट्रपती. परंतु इथे कार्यालयीन कर्मचारी सुप्रीम कोर्टामधले, सर्वोच्च न्यायालयामधले नियुक्ती कोण देतात त्यांना? CGI त्याचे सगळे जे आहे ते नियम वगैरे ठरवत असते, त्याच्यामुळे त्यांना इथे पण खूप जास्त मोठे अधिकार भेटलेले आहेत. CGI नियुक्ती देतात आणि ते नियुक्ती जे आहे स्वतः नियम तयार करतात. नियम, अटी, शर्ती त्या कर्मचाऱ्यांच्या ते स्वतः ठरवतात, त्याच्यामुळे इथे सुद्धा त्यांना खूप जास्त स्वातंत्र्य मिळालं. आणि आता माहिती आहे तुम्हाला की सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सुद्धा माहिती अधिकाराच्या कक्षेत येते. ठीक आहे, पहिले येत नव्हते, तर त्याच्यामुळे एका निर्णयामध्ये ते पण सांगितलेलं आहे, ते पण लक्षात ठेवा. ठीक आहे, पहिले न्यायाधीश कोण होते ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर आपण डायरेक्ट त्यांचे जे आहे
त्यानंतर एक महत्त्वाचं आहे की यांची नियुक्ती जी आहे होते, आपण सांगितली पात्रता वगैरे काय आहे, परंतु नियुक्ती संदर्भात बघा जिथे जिथे घटना संदिग्ध आहे तिथे तिथे नेहमी वाद निर्माण झालाय. तो वाद कसा होता तर बघा, न्यायाधीशाची नियुक्ती आणि सरन्यायाधीशाची नियुक्ती याच्या बाबत घटनेत काय सांगितलेलं आहे. मूळ घटनेमध्ये काय सांगितलेलं होतं, न्यायाधीशाच्या नियुक्ती संदर्भात राष्ट्रपती करेल आणि त्यावेळी कोणाचा सल्ला घेतला जाईल, सरन्यायाधीशाचा सल्ला. राष्ट्रपती, ठीक आहे, CGIच्या सल्ल्याने करेल. आता CGIच्या सल्ल्याने नियुक्ती करणार आहे, परंतु तो सल्ला कसा घ्यायचा, बंधनकारक आहे की नाही याच्या बाबत घटनेत सांगितलं आहे का, नाही. बघा न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे, न्यायाधीश नियुक्ती म्हणजे इतर जे जजेस आहेत त्या जजेसची नियुक्ती, ठीक आहे, राष्ट्रपती करेल, परंतु कोणाच्या सल्ल्याने, CGIच्या सल्ल्याने. मग आता इथे असं म्हटलंच नाही ना की तो सल्ला बंधनकारक आहे की नाही आहे, किंवा नियुक्ती करताना सल्ला घ्यायचाच की नाही घ्यायचा, दिला सल्ला तर तो ऐकायचा की नाही ऐकायचा याच्या बाबत कुठेही जे आहे ते स्पष्ट हे नव्हता. त्याच्यामुळे आपल्या इथे माहिती आहे ना 3 जजेसच्या केसेस झाल्या आहे ना, 3 जजेस केसेस. तर त्या जजेस केसेस 3च्या 3ही प्रिलिम्सला तुम्हाला विचारत नाही किंवा मेन्सला आजपर्यंत प्रश्न नाही पडला, परंतु लक्षात ठेवा याच्या संदर्भात काय झाल्या, 3 केसेस झाल्या आणि 3 जजेस केसेसमध्ये जे आहे शेवटच्या केसमध्ये काय सांगितलं आहे, तिसऱ्या जजेसची जी केस झाली, 3rd जजेस केस झाली आणि या केसमध्ये काय सांगितलं आहे सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की राष्ट्रपती CGIच्या सल्ल्यानेच, म्हणजे तो सल्ला बंधनकारक असेल, सल्ल्यानेच, ठीक आहे, न्यायाधीशांची नियुक्ती करेल, इतर न्यायाधीशाची नियुक्ती करेल, इतर न्यायाधीशाची नियुक्ती करेल. आणि त्यामध्ये एक सांगितलं का इथे जो आहे सरन्यायाधीशाचा सल्ला म्हणजे एकट्याचा सल्ला नाही, तर किती जजेसच्या कॉलेजियमचा सल्ला पाहिजे, ठीक आहे, CGIचा एकट्याचा सल्ला नाही, तर किती, 4 जजेसचं कॉलेजियम आहे ना, किती कॉलेजियमची पद्धत आहे ना, एक न्यायवृंद स्थापन करावे लागते, किती जजेसचं आहे ते 4+1 म्हणजे 1 सरन्यायाधीश प्लस 1 CGI प्लस 4 इतर न्यायाधीशांच्या सल्ल्याने. याला काय म्हणतात, कॉलेजियम पद्धत. ही अतिशय म्हणजे जे आहे ते बघा, सरन्यायाधीशांना जे आहे ते सल्ला द्यायचा आहे राष्ट्रपतीला की कोणाला सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश बनवायचा. म्हणजे बघा त्या पात्रता धारण करणारे काही एकटा व्यक्ती असणार आहे का, पात्रता धारण करणारे किती सारे व्यक्ती राहू शकते, मग त्या व्यक्तींमधून चान्स कोणाला द्यायचा सुप्रीम कोर्टामध्ये, तर ते कोण ठरवणार, 1 सरन्यायाधीश प्लस 4 इतर, असं 5 याचं कॉलेजियम आहे. याला काय म्हटलं जाते, कॉलेजियम. आणि हे काय ठरवते की राष्ट्रपतीला हे नावं पाठवते की या व्यक्तीला तुम्ही काय द्या, न्यायाधीश पदाची शपथ द्या. तर ही पद्धती जी आहे तिसऱ्या जजेस केसमध्ये जे आहे सांगितली आणि ही पद्धती आता बंधनकारक आहे, याच्याच प्रमाणे करायला पाहिजे. आणि कॉलेजियमची पद्धती ही काय आहे, घटनेच्या मूळ गाभ्याचा भाग आहे आणि असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये बदल करता येत नाही. म्हणून 4th जजेस केस झाली होती 2014ला. तुम्हाला माहित आहे ना NJACची स्थापना, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग, ठीक आहे, असं जे आहे ते स्थापन करण्यासाठी घटनादुरुस्ती केली होती ना. आणि ती घटनादुरुस्ती कितवी होती, 99वी घटनादुरुस्ती. नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंतप्रधान बनून आले, जे आहे ते BJPचं सरकार बसलं त्यावेळेस 99वी घटनादुरुस्ती सगळ्यात वादग्रस्त ठरली आहे. त्याला 4th जजेस केस म्हणते. 2015ला ती घडली आहे आणि ती 2014ला घटनादुरुस्ती झाली आणि त्याच्यामध्ये काय केलं, ही पद्धतीच पूर्ण रद्द करून टाकली. आणि सरकारने ठरवलं की एक न्यायिक नियुक्ती आयोग नियुक्त करायचा आणि त्याच्या शिफारसीने त्याच्यामध्ये सरकारचे काही सदस्य असेल, काही सुप्रीम कोर्टाचे. आता लक्षात घ्या, सरकारचे सदस्य जिथं आले तिथं सरकारची मर्जी आली की नाही, बहुमताने निर्णय घ्यायचा तर कधीही सेट करता येते, त्यांना करता येते की नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टात न्यायाधीश कोण जाईल हे सुद्धा कोण ठरवणार होतं, सरकार.
म्हणजे याचाच अर्थ कधी आपल्या मर्जीनं निर्णय द्यायचा असेल, मग आता मला सांगा, जे आता तुम्ही XYZ व्यक्ती आहे किंवा तुमच्यातला एखादी व्यक्ती आहे, तुम्हाला जर सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश म्हणून तुम्हाला तिथे नियुक्ती मिळाली, कोणाच्या, सरकारच्या, कोणाच्या शिफारसीने भेटली ना, तर तुम्ही काम कोणासाठी कराल? ज्या व्यक्तीला आपल्याला तेवढ्या मोठ्या पदावर नेऊन ठेवलं त्याच्यासाठीच काम करू ना आपण. करावंच लागणार, नाही तर आपल्याला घराकडे नाही पाठवणार का? करावंच लागणार आहे ना. तर त्याच्यामुळे काय झालं असतं, घटनेचा जो एक मूळ जे आहे ते हे आहे प्रक्रिया, त्याच्यावरच घाला गेला असता आणि न्यायव्यवस्था ही जी आहे ती आपली सरकारच्या याच्यामध्ये झाली असती. त्याच्यामुळे हे जे पद्धती आहे ही पद्धती अजूनही लागू आहे. त्याच्या संबंधी तुम्ही लिहून ठेवा. 99वी घटना दुरुस्ती झाली होती जी रद्द ठरवलेली आहे 2014ला, जी आता काय झालेली आहे, रद्द. आणि ती कशाच्या संदर्भात होती, तर न्यायिक नियुक्ती आयोगाच्या संदर्भात. त्यामुळेच DY चंद्रचूड आता सरन्यायाधीश बनू शकले. त्याच्यासाठी खूप प्रयत्न झाले की ते बनायला नाही पाहिजे म्हणून. निर्णय बघा ना त्यांचे एकदम बिंदासपणे, आणि यंगेस्ट आहे ते, ठीक आहे, जास्ती कार्यकाळ पण त्यांना मिळालेला आहे. खूप बिंदासपणे बोलते. किती प्रेशर असेल त्या व्यक्तीवर. इतकं सोपं आहे का AC मध्ये बसायला भेटते बस, काही काम नाही, धंदे नाही. जीवा मारण्याच्या धमक्या येत असेल किती, किती वेळा ट्रोल होतात, ते होतात ना. कितीतरी IT सेलवाले लोक त्यांना किती वेळा ट्रोल करतात, सरन्यायाधीशाविषयी बोलतात, आणि त्यांचे निर्णय बघा एकदम म्हणजे पॉवरचा. बघा एखाद्या पदावर जातात, खूप लोक आहे पदावर गेले आहे, पण त्याला युटिलाइज कसं करायचं आहे त्यांच्याकडून शिकायला मिळते ना. किती बिंदासपणे बोलतात. ठीक आहे, आता अर्ध्या लोकांना ते समजत नसेल कारण इंग्रजीत बोलते. आता आपल्या इथे आहे ना, तर त्यांची ते आता ज्युडिशियरीची इंग्लिश लँग्वेज आपल्याला कळते का, अर्धी लॅटिन मिक्स इंग्लिश असते. ठीक आहे, तर अर्ध्या लोकांना कळत नसेल, पण तुम्ही जर बघितलं असेल तर रामनाथ गोयंका अवॉर्डचं तुम्ही सेरेमनी बघा. त्याच्यामध्ये रामनाथ गोयंका अवॉर्डचं जे इंडियन एक्सप्रेसचे जे संपादक आहे, त्यांची अर्ध्या लोकांना तो जोकच समजला नव्हता. म्हणजे त्यांनी ती टिप्पणी केली होती, ते अर्ध्या लोकांना समजलीच नव्हती कारण इंग्लिशमध्ये होती ती. आणि इंडियन एक्सप्रेसचे ते संपादक म्हटल्यावर किती हे, आणि तिथेच DY चंद्रचूड होते. त्यांनी आपल्या देशाच्या व्यवस्थेवर जे हे केलं आहे, तर असे मोठे मोठे लोकांचं कधी ऐकायचं, समजून जाईल आपल्याला की काय हे चालू आहे. आता बघा, हे त्यांची नियुक्ती झाली. आता कोणाची, CGIची, सरन्यायाधीशाची नियुक्ती करायची असेल, त्याच्या संदर्भात मूळ घटनेत काय सांगितलं होतं बघा, एक संकेत पाळला जायचा. कोणता संकेत, की ज्येष्ठतम न्यायाधीश. बघा काही वेगळी पात्रता आहे का, नाही. सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश आहे, त्याच्यातलाच एक व्यक्ती काय बनून राहिला, सरन्यायाधीश. आता सरन्यायाधीश बनला म्हणजे काही खूप मोठं काही भेटून राहिलं का. बघा पगार, वेतन, भत्ते याचा जर विचार करतो म्हटलं तर बघा यांना फक्त बहुमताने निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे सरन्यायाधीश आहे, आता 5 जण आहे बघा, एक CGI आहे आणि जे आहे ते 2 असं जे आहे ते लोक आहे. किती, 5 जणांचं जे आहे ते पीठ आहे. आपण एक लक्षात घेऊ, 5 जणांचं पीठ आहे. आता इथे काय झालेलं आहे, समसमान परिस्थिती आहे. यांना काही निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे का, नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ह्या 5 पैकी 3 जण जे म्हणन ते होणार. म्हणजे निर्णय कसा घेतला जातो, बहुमताने. मग CGI आहे बा म्हणून यांना CGIला काही वेगळा जे आहे ते अधिकार आहे का, नाही आहे. हे यांच्यासारखेच आहे, फक्त काय आहे, हे सरन्यायाधीश आहे देशाचे म्हणून त्यांना एक जणाला हे दिलं आहे, परंतु त्यांना अधिकार सेमच आहे. कारण निर्णय कसे घेतले जातात, बहुमताने. तुम्हाला जर माहीत असेल तर केशवानंद भारती केसमध्ये AM सिक्रीचा वेगळा निर्णय होता. ठीक आहे, पण निर्णय लागला तो वेगळा होता. त्याच्यामुळे निर्णय हा बहुमतानेच घेतला जातो. सरन्यायाधीश हा काय असते, ज्येष्ठतम न्यायाधीश असावा असा संकेत होता. ज्येष्ठतम न्यायाधीश म्हणजे सुप्रीम कोर्टाचा ज्येष्ठतम न्यायाधीश जो ज्येष्ठ आहे वयानुसार. ठीक आहे, ज्येष्ठ कोणता, ठीक आहे, कामानुसार ज्येष्ठ नाही, वयानुसार जो ज्येष्ठ आहे, ज्येष्ठतम न्यायाधीश काय बनेल, CGI बनेल. असा काय आहे संकेत. घटनेत काही तरतूद नव्हती. ठीक आहे, संकेत होता. मग संकेत म्हटल्यावर तर तो काय होणार आहे, धुडकावला जाणार आहे ना. मग आता एखाद्या व्यक्तीला काय करायचं आहे, नियुक्त करायचं आहे आपल्या मर्जीनं, तर 2 वेळा असा संकेत जे आहे तो डावलला गेला आहे. परंतु 3rd जजेस केसमध्ये काय सांगितलं आहे की ज्येष्ठ न्यायाधीशच काय बनला पाहिजे, ठीक आहे, सरन्यायाधीश. 3rd जजेस केसमध्ये सांगितलं ज्येष्ठ न्यायाधीशच CGI बनू शकते. त्यामुळे आता जे आहे ते किती आपण प्रयत्न केले असते तरी पण DY चंद्रचूड हे ज्येष्ठ होते त्या उपस्थित याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्यांना चान्स द्यावाच लागत होता किती नकार असेल तरी पण. ठीक आहे, तर हे असं 3rd जजेस केसमध्ये सांगितलं. परंतु पहिले 2 वेळा तो संकेत जे आहे ते हे केला आहे. ते 2 वेळा कोणत्या, 1973ला इंदिरा गांधींच्या काळामध्ये. ठीक आहे, A.N. रेची नियुक्ती करताना, A.N. रे
यांना काय केलं होतं, CGI केलं होतं. तर यांची नियुक्ती बघा AN रेपेक्षा बाकीचे लोक जे आहे ते ज्येष्ठ होते, सिनियर होते एजनुसार, परंतु इंदिरा गांधीला हे लोक पाहिजे असणार, ठीक आहे, आपल्या मर्जीने निर्णय द्यायसाठी. तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं होतं की यांची नियुक्ती करताना हा संकेत जे आहे ते डावलला होता. आणि पुन्हा दुसऱ्यांदा 1900, आता मग हे इंदिरा गांधींच्याच काळात झालं का, नाही, जनता पक्षाच्याही काळात झालं. MU बेग जे आहे त्यांची नियुक्ती करताना जनता पक्षाने सुद्धा काय केलं आहे, याप्रमाणे जे आहे निर्णय जो संकेत आहे तो डावलला होता. परंतु नंतर थर्ड जजेस केस झाली, त्याच्यामध्ये सांगितलं की ज्येष्ठ न्यायाधीशच काय झाला पाहिजे, CGI. त्याच्यामुळे आता फक्त मोस्ट सिनियर जज जो असतो एजनुसार, बघा तिथं आता जर असा एखादी व्यक्ती असणार, 1 जानेवारीला जन्म झाला, 2 व्यक्ती आहे, त्यांचा 1 जानेवारीला जन्म झाला, वर्ष सेम आहे, सगळं सेम आहे, महिनाही सेम आहे, तारीख सेम आहे, मग काय बघितलं जाईल, त्यांची वेळ, जन्माची वेळ. मग ते चुकीची नसली पाहिजे ना. कोणी 10 वाजता जन्मला असेल आणि दुसरा 12 वाजता, 2 तास सिनियर झाला ना, तो झाला की नाही, मग त्याला नियुक्त केलं जाईल. सगळ्या गोष्टी बघितल्या जाते. असं होत नाही एवढं एक्झॅक्ट कुणी एकाच दिवशी असं सुप्रीम कोर्टामध्ये राहील असं होत नाही, पण झालं असं तर ठीक आहे. ह्या 2 नियुक्तीच्या वेळी तो संकेत जो आहे, संकेत पाळला गेला नव्हता. हे तुम्हाला एकदम मेन्सच्या वेळेस वगैरे विचारू शकते. फक्त तुम्ही सरन्यायाधीश हे कोण असतात ते एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 3 कलम महत्त्वाचे आहे, ते कोणते, 126, 127 आणि 128. काय दिलं या तिन्ही कलमामध्ये, पाठ आहे का कोणाचे, कार्यार्थ हंगामी न्यायाधीश. बघा 3 प्रकारे जे आहे ते तुम्हाला हे 3ही कलम विचारले जाते. कार्यार्थ हंगामी कोण आहे, सरन्यायाधीश. कार्यार्थ किंवा हंगामी म्हणजे कोण, आता जे असलेले सरन्यायाधीश आहे त्यांचा पदावर मृत्यू झाला किंवा अचानकपणे राजीनामा दिला, आपत्कालीन परिस्थिती आहे, मग अशा परिस्थितीमध्ये दुसरा जो ज्येष्ठ न्यायाधीश असते त्याला काय केलं जाते, हंगामी CGI केलं जाते. कलम 126 नुसार कोण करतात, राष्ट्रपती. ठीक आहे. नंतर जे आहे दुसरा एक आहे तदर्थ न्यायाधीश, म्हणजे तात्पुरता न्यायाधीश. आता एक गोष्ट आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे एखादी निर्णय देण्यासाठी एक खंडपीठ तयार करायचं आहे, 5 जजेसचं किंवा 7 जजेसचं कितीच आहे खंडपीठ तयार करायचं आहे, तिथे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश उपलब्ध नाही आहे, तर मग हायकोर्टाचा न्यायाधीश जो पात्रता धारण करते त्याला काय केलं जाते, तात्पुरता न्यायाधीश म्हणून नियुक्त केले जाते. तात्पुरता. आता हा तात्पुरता न्यायाधीश कधीपर्यंत असते, ज्या कामासाठी ते न्यायवृंद जे आहे ते स्थापन झालं तेवढ्या कामासाठी तो तात्पुरता न्यायाधीश असतो. त्याला तेवढ्या काळापुरते सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे वेतन भत्ते सगळे जे आहे ते हे मिळते, अधिकार मिळते आणि त्याच्यानंतर त्याला ते पद सोडावं लागतं. ठीक आहे. तदर्थ कोण आहे, हा न्यायाधीश. इथे CGI आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर निवृत्त न्यायाधीशाला पण नियुक्त करता येते. आता निवृत्त झाल्यानंतर अति जास्त कामाचं लोड आहे सुप्रीम कोर्टावर, नवीन न्यायाधीश यायला वेळ आहे, मग तोपर्यंत काय करते, जे रिटायर्ड जज आहे त्यांच्या संमतीनं, बघा आता एखादी रिटायर्ड जज आहे त्याला सुप्रीम कोर्टाची जबरदस्ती नाही करू शकत, तुम्ही येऊनच बसा आमच्या कोर्टामध्ये. ठीक आहे. रिटायरमेंट झाल्यानंतर त्याला काय केलं जाते की एक जे आहे ते हे पाठवलं जाईल की तुम्हाला जे आहे ते इच्छा असेल तर या बा, आम्हाला कामाची गरज आहे. तर मग त्या रिटायर्ड जज जो आहे त्याला जर एकदम BP शुगर असेल, तो कोमात असेल, त्याला उचलून आणणार आहे का, नाही. त्याच्यामुळे त्याच्या संमतीनं, त्याची हेल्थ वगैरे जर चांगली असेल तर त्याच्या संमतीनं जे आहे त्या निवृत्त न्यायाधीशाला सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला नियुक्त करता येते, जर कामाचा खूप जास्त ताण असेल आणि उपस्थित असलेल्या जजेसची जी आहे ते संख्या कमी असेल तर त्यावेळेस निवृत्त न्यायाधीशाला. परंतु याला सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे पूर्ण अधिकार प्राप्त होत नाही, त्याला राष्ट्रपतीच्या निर्धारित काय भेटते, वेतन भत्ते. फुकट नाही बोलवत त्याला, पण मानधन दिलं जाते. पण कोणाच्या निर्धारित, राष्ट्रपती निर्धारित. ठीक आहे. मानधन दिलं जाते, मानधनच म्हणू आपण त्याला. जे काही भत्ते वगैरे मिळणार ते राष्ट्रपती ठरवन की याला किती रुपये द्यायचं. ठीक आहे. आता तदर्थ न्यायाधीश असेल तर त्याला सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे सगळे काही अधिकार मिळणार. पण हा पाहुणा न्यायाधीश आहे ना, पाहुणे आहे, आमंत्रित केले, मग त्याला जे काही मानधन द्यायचं आणि मग काम झालं की वापस पाठवायचं, अशाप्रमाणे त्यांचं हे आहे. कलम 130 एक महत्त्वाचं आहे. 130 मध्ये काय म्हटलं आहे, कार्यस्थान. सुप्रीम कोर्टाचं कार्यस्थान कुठे आहे, ते हेडक्वार्टर दिल्ली.
कार्यस्थान कुठे आहे? दिल्ली येथे असेल, परंतु सरन्यायाधीश राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने दिल्लीवरून इतर ठिकाणी पण ते हलवू शकते, असं पहिलेच सांगितलेलं आहे. कार्यस्थान दिल्लीला आहे, परंतु सरन्यायाधीश आपल्या मर्जीनं नाही, राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने काय करू शकते? इतर ठिकाणी पण. मग दिल्लीवरून ते मुंबईला पण आणू शकते, राष्ट्रपतीने जर संमती दिली तर. त्यानंतर आपण सुप्रीम कोर्टाचे अधिकार बघू. अतिशय इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावर प्रश्न पडतात. ठीक आहे. प्रारंभिक अधिकार. प्रारंभिक अधिकार क्षेत्र कोणत्या कलमामध्ये आहे? म्हणजे यालाच काय म्हणतो आपण? मूळ अधिकार क्षेत्र, किंवा यालाच म्हणतो आपण ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. ठीक आहे. हॅलो, बॅच चालू आहे. ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन कोणतं कलम आहे याच्या संदर्भात? सगळ्यात इम्पॉर्टंट कलम आहे, वारंवार विचारलं जाते, 131. आता ओरिजिनल किंवा प्रारंभिक म्हणजे काय? असं अधिकार क्षेत्र की ज्याच्यामध्ये डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये खटला नेता येते. बघा, अपिलाद्वारे नाही. आपल्याला सुप्रीम कोर्टात जायचं असेल, आपला किती काही प्रॉब्लेम असेल, तर डायरेक्ट आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो का? नाही. पहिले आपल्याला आपल्या जिल्हा कोर्टात जावे लागेल. ठीक आहे. पहिले तर आपल्या जे आहे ते दिवाणी, जे कोणतं कोर्ट असेल आपलं, तहसील तालुका लेवलला, तिथून जिल्हा कोर्टामध्ये, जिल्ह्यामधून हायकोर्ट, आणि हायकोर्टामधून शेवटची अपील सुप्रीम कोर्टामध्ये. हे झालं अपिलाद्वारे. परंतु अपिलाद्वारे नाही, डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जर जायचं असेल तर काही मुद्दे सांगितले आहेत, तेवढ्याच बाबी असेल तर तेवढ्या बाबीमध्ये डायरेक्ट सुप्रीम कोर्टात तो खटला जातो, इतर कुठल्याही न्यायालयामध्ये जात नाही. मग असे कोणते जे आहे ते हे आहे. पहिली गोष्ट, ठीक आहे, राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीतला वाद. उपराष्ट्रपती कलम 71 नुसार तो वाद डायरेक्ट कुठे जात असतो? सुप्रीम कोर्टामध्ये. निवडणुकीतील वाद. त्यानंतर दुसरा काय आहे? दोन किंवा अधिक राज्यामधला वाद असेल. आता लक्षात घ्या, महाराष्ट्र कर्नाटकमध्ये बेळगाव संदर्भात वाद आहे. मग आता तो सुप्रीम कोर्टातच न्यावा लागेल ना, असं तर नाही होऊ शकत. हायकोर्टात लढवायचा आहे तो वाद, मग कर्नाटकचंही हायकोर्ट आहे आणि आपलंही हायकोर्ट आहे. आपण म्हणू आमच्या हायकोर्टात घ्या, ते म्हणून त्यांच्या हायकोर्टात घ्या, असा वाद निर्माण होईल ना. सांगा, दोन भावामध्ये वाद निर्माण झाला, तो वडिलाकडेच जाणार आहे ना, जाईल की नाही? त्याप्रमाणे दोन अधिक राज्य यांच्यातील वाद. पण कोणता वाद? कायदेशीर वाद असेल तर. ठीक आहे. वित्तीय बाबी संदर्भातला वाद असेल, म्हणजे आपल्याकडून कर्नाटकनी कर्ज घेतलं आणि ते कर्ज वापसच करत नाहीये, ते असा वाद असेल तर जाईन का? कायदेशीर किंवा घटनात्मक बाबी संदर्भातला वाद असेल तरच तिथे जात असतो. ठीक आहे. यांच्यातील कायदेशीर, आता आहे ना आपला भूमी संदर्भातला वाद आहे, जमिनी संदर्भातला, किंवा घटनात्मक बाबी संदर्भातला वाद आहे. त्यानंतर तिसरं, पण दोन नद्यांमधला, जसं कृष्णा नदी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाते, आता पाण्यासंदर्भातला वाद असेल तर जाईल का इथे? नाही. तो 262 मध्ये कुठे जाणार? लवादांकडे जाणार आहे. त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातला वाद असेल, परंतु यांच्यातलाही कोणता वाद आहे? घटनात्मक किंवा कायदेशीर वाद. नाही तर मग केंद्राने आमचे जीएसटीचे पैसे दिले नाही म्हणून जाऊ शकतो का आपण सुप्रीम कोर्टात? नाही. तो वाद इथे येणार नाही, तो वित्तीय वाद झाला, त्याच्या संदर्भात तरतुदी याच्यामध्ये नाही. कायदेशीर पण केंद्रानं काय केले आहे? आपल्या जे आहे ते राज्यसूचीवर बेकायदेशीरपणे कायदा केला. राज्यसूचीतल्या कुठल्या विषयावर? तर मात्र आपलं जे आहे ते पोलीस हा विषय राज्यसूचीमध्ये येते ना, आणि पोलिसा संदर्भातला निर्णय जो आहे तो केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने दिला, तर मात्र जाऊ शकतो. कारण हा कोणता वाद आहे? कायदेशीर वाद आहे. किंवा सहकार हा विषय राज्याचा आहे, परंतु केंद्र त्यांनी त्याच्या संदर्भात काय केलं? सहकार मंत्रालय स्थापन करून टाकलं. माहिती आहे तुम्हाला, नवीन सहकार मंत्रालय आलं.
त्याचे जे आहे ते गृहमंत्र्याकडेच ते खातं आहे. तर याच्या संदर्भात राज्य जे आहे यांनी वाद केंद्राच्या विरुद्ध कुठे टाकला आहे? सुप्रीम कोर्टामध्ये टाकला आहे. स्टेट वर्सेस युनियन गव्हर्नमेंट असा वाद जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. तर कायदेशीर किंवा घटनात्मकच वाद असला पाहिजे, वित्तीय वाद याच्यामध्ये येणार नाही. बस एवढे दावे. अजून आहे का याच्यामध्ये काही? बघा, हेच वेगवेगळ्या पद्धतीने 2 किंवा अधिक राज्य या वर्सेस केंद्र असा वाद असेल, ठीक आहे. तर हे सगळे वाद जे आहे 131 नुसार डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाते. याचा निर्णय इतर कुठलेही कोर्ट देऊ शकत नाही. हे सुप्रीम कोर्टाच्या ओरिजिनल ज्युरिस्डिक्शनमध्ये येते, प्रारंभिक मूळ अधिकार क्षेत्रामध्ये येत असतो. 3च मुद्दे आहेत, चांगले लक्षात ठेवा, ठीक आहे. याच्यावर प्रश्न पडतो. याच्यामध्ये अपील करण्याची गरज नाही, डायरेक्टच जाता येते. त्यानंतर मग अपीलाचे आहे काही, तर त्याच्या काय मूलभूत अधिकार 32 नुसार डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो, ठीक आहे. हा तो अपील पहिले हायकोर्टात जावं लागतं असा संकेत आहे, पण डायरेक्ट सुप्रीम कोर्टात पण जाऊ शकतो ना आपण. काय तो पण प्रारंभिक आहे, पण दोघांनाही आहे तो प्रारंभिक. केवळ सुप्रीम कोर्टाला आहे का? हायकोर्टाला पण आहे ना. मूलभूत हक्कासंदर्भातला जो अधिकार आहे तो हायकोर्टाला पण आहे, त्याच्यामुळे तो समवर्ती आहे, केवळ सुप्रीम कोर्टाला नाही. त्यामुळे तो इथे घेतला नाही. हे अधिकार केवळ सुप्रीम कोर्टाला प्राप्त आहे, दुसऱ्या कोणत्याच कोर्टाला नाही. 3च आहे. त्यानंतर अपीलीय अधिकार क्षेत्र. 3 प्रकारचे अपील असते, 4 आहे तशा. तीन अपील आहेत, ठीक आहे. कोणते कोणते कलम आहे याच्या संदर्भात? 132, 133. हे फक्त कलम लक्षात ठेवा. कलम 134 आणि 35 नाही आहे, कलम 136, 136. याच्यावर फक्त जोड्या लावामध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. डायरेक्ट तुम्हाला याच्यावर प्रश्न म्हणजे जे आहे ते डायरेक्ट जोड्या लावावरच येईन तुम्हाला, असा एकदम डेपमध्ये प्रश्न येणार नाही, ठीक आहे. आणि तेवढंच लक्षात ठेवायचं. बघा, हे कोणती आहे? घटनात्मक अपील. ठीक आहे. ही अपील कोणती आहे? दिवाणी दाव्याबाबतची अपील. ठीक आहे. तिसरी कोणती आहे? दिवाणी नंतर कोणते येणार आहे? फौजदारी. आणि चौथी इथे बघा 136 मध्ये विशेष अनुज्ञेद्वारे, म्हणजे विशेष संमती दिली जाते. विशेष अनुज्ञेद्वारे, अनुज्ञा म्हणजे संमती होते, अपील. याला सुमोटो याचिका म्हणतात. सुमोटो तुम्हाला ऐकला असेल हा शब्द, सुमोटो, ठीक आहे. आता लक्षात घ्या, घटनात्मक अपील म्हणजे एखादी निर्णय आहे, हायकोर्टाला वाटलं की या निर्णयामध्ये घटनाचा अर्थ लावण्याचा प्रश्न उद्भवतो. घटनेचा अर्थ लावायचा आहे आणि घटनेचा अंतिम अर्थ लावायचा अधिकार कोणाला आहे? सुप्रीम कोर्टच काय करू शकते? घटनेचा अंतिम अर्थ लावू शकते. त्याच्यामुळे हायकोर्टाला असं जर वाटलं की याच्यामध्ये घटनेचा साराभूत प्रश्न त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे आणि घटनेचा अर्थ लावायचा आहे, तर असा घटनेचा अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला आहे? सुप्रीम कोर्टाला. तर हायकोर्ट असं जे आहे तुम्हाला लिहून देते की याच्यामध्ये घटनेचा साराभूत प्रश्न आहे, त्याच्यामुळे हा निर्णय घेऊन तुम्ही कुठे जा? सुप्रीम कोर्टामध्ये जा. असं हायकोर्टाने तुम्हाला शिफारस दिल्यावरच तुम्ही कुठे जाऊ शकता? डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे हायकोर्टामध्ये हा खटला असतो. फॉर एक्झाम्पल, एक खटला होता संपत्तीच्या अधिकारासंदर्भातला आणि तो एका हायकोर्टामध्ये चालू होता. तेव्हा हायकोर्टाने स्वतः लिहून दिलं होतं की संपत्तीचा अधिकार, तुम्हाला माहिती आहे आता सध्या जो आहे तो संपत्तीचा अधिकाराचं जे आहे ते हनन झालं आहे, ते काढून घेतला आहे ना तो अधिकार. 44व्या घटना दुरुस्तीनुसार तो कायदेशीर अधिकार झाला, आता मूलभूत अधिकार नाही. मग याचा अर्थ लावायचा होता
त्यावेळेस हायकोर्टाने अशी शिफारस केली की तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जा आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यावर तिथे जे आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईन, कारण इथे घटनेचा प्रश्न उद्भवला आहे तर त्याच्यामुळे त्याचा अर्थ लावायचा कोणाला अधिकार आहे, फक्त सुप्रीम कोर्टाला. त्याच्यामुळे घटनात्मक अपील करायची असेल तशी हायकोर्टाची संमती पाहिजे किंवा त्यांनी अशी लेखी शिफारस केली पाहिजे, तेव्हा आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. कलम 132. त्यानंतर दिवाणी अपील. तुम्हाला माहिती आहे एखाद्या दाव्याबाबत हायकोर्टाने निर्णय दिला तर त्याच्यावरची अपील कुठे करू शकतो आपण, सुप्रीम कोर्टामध्ये. दिवाणी दावा आहे ना, रिलेटेड टू मनी मॅटर आहे कुठलं, आणि त्याच्यामध्ये जसं मागे माहिती आहे तुम्हाला वोडाफोन आयडिया त्याची केस चालू होती, केंद्र सरकारने जे आहे ते खूप जास्त दंड लावला होता, तर ते कुठे गेले होते, हायकोर्टामध्ये केस हारल्यावर सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते. तर त्याप्रमाणे एखादी दिवाणी दावा आहे, जसं एखादी आपण काय केलं खूप मोठी ब्राईब वगैरे घेतली असणार आणि एखादी करोडची ब्राईब घेतली आणि आपल्यावर जे आहे ते केस चालू आहे, दिवाणी दावा आहे हा. ठीक आहे, करप्शनचे चार्जेस लागलेले आहे, मनी लॉन्ड्रिंगची केस आहे, हायकोर्टामध्ये हारले मुंबई हायकोर्टात. ठीक आहे, मग आता तुम्ही काय चुपचाप बसणार आहे, नोकरी गिकरी गमवून बसणार आहे का. ठीक आहे, जो कोणी XYZ पर्सन आहे ज्याने करप्शन केलं आहे, मनी लॉन्ड्रिंगची केस आहे, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टनुसार त्यांच्यावर जे ते चार्जेस लागले, दिवाणी दावा आहे, नोकरी जाण्याची वेळ झाली आहे, डिसमिस होण्याची वेळ आली, मग याच्यातली अंतिम अपील कुठे करू आपण, सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे पहिले हायकोर्टामध्ये हे झाल्यावर तशी शिफारस भेटल्यावर आपण कुठे जाऊ शकतो, सुप्रीम कोर्टात. फौजदारी बाबतही तसंच आहे. काय मॅटमध्ये जातो, मॅटच्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात जाऊ शकतो ना आपण, त्यांचा निर्णय अंतिम थोडी असतो. म्हणूनच आता MPSC आहे दर्जा, परंतु सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामध्ये चंद्रकुमार खटला होता 1997चा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं केंद्रीय प्रशासकीय लवाद असो किंवा राज्य प्रशासकीय लवाद असो त्यांचा निर्णय अंतिम नाही. कायद्यामध्ये तशी तरतूद केली होती की अंतिम निर्णय असेल, परंतु हे काय आहे सुप्रीम कोर्टाचं किंवा हायकोर्टाचं काय आहे उल्लंघन आहे त्यांच्या अधिकाराचं, त्याच्यामुळे त्यांच्या विरुद्ध आपण हायकोर्टामध्ये जाऊ शकतो आणि त्याच्या विरुद्ध आपण सुप्रीम कोर्टामध्ये पण जाऊ शकतो. चंद्रकुमार खटला वाचा तुम्ही 1997चा. ठीक आहे, त्याच्यामुळे आता बघा MPSC संदर्भात मॅटने निर्णय दिला होता, तो एक क्वेश्चन आहे ना, कशाबाबतचा होता तो, मॅटने निर्णय दिला होता, मॅटच्या विरुद्ध आपण हायकोर्टात गेलो किंवा PSIची केस असणार, प्रिलिम्सची नाही का, कंबाईन प्रिलिम्स 2020 मॅटमध्ये झाला, मॅटमधून हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टातून अंतिम कुठे गेलो, सुप्रीम कोर्टात, पेपरच्या आदल्या दिवशीपर्यंत, तरी पण तिथे हारून गेले, त्याच्यामुळे मग नंतर पेपर झाले होते. तर तसंच आहे की मॅटच्या निर्णयाविरुद्ध पण जाऊ शकतो. तसं फौजदारी दावा आहे. फौजदारी म्हणजे आता हे जे आहे ते रिलेटेड टू शारीरिक अत्याचार आहे त्याच्याबाबतचं आहे, तर याच्या विरुद्ध पण काय करू शकते, हायकोर्टातून शेवटची अपील कुठे होते, सुप्रीम कोर्टामध्ये. आता जी आहे ना ते कुठली केस आहे गुजरातची, त्या लोकांना सोडून दिला आहे हायकोर्टामध्ये. 2002ची दंगल माहिती आहे तुम्हाला, त्यात कोणती आहे, तिचं नाव काय आहे तिचं, बिल्किस बानो केसमध्ये नाही का हायकोर्टाने काय केलं आहे, शिक्षा दिली होती, त्यांना राज्य सरकारने सोडून दिलं, तर ती कुठे गेली आहे, सुप्रीम कोर्टामध्ये. आणि सुप्रीम कोर्टाने तो खटला दाखल करून घेतला ना बिल्किस बानो केसमध्ये. तशा कोणत्याही केसमध्ये फौजदारी दावा असेल, हायकोर्टाच्या शिक्षेविरुद्ध आपण अंतिम अपील कुठे करू शकतो, सुप्रीम कोर्टामध्ये करू शकतो. हायकोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली, तिथे चूप बसणार आहे का फाशी घेऊन चुपचाप बसू झालं, असं होणार आहे का, त्याच्या वरती कुठे जाणार आहे आपण, सुप्रीम कोर्टामध्ये. तर ते 134 नुसार. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट कलम आहे, तुम्हाला याच्यावर प्रश्न पडतात. 136 विशेष अनुज्ञेद्वारे. बघा ही अपील आपण आपल्या मर्जीनं करू शकत नाही. जेव्हा सुप्रीम कोर्टाला असं वाटतं की या जे आहे ते केसमध्ये आपण निर्णय द्यायला पाहिजे, तेव्हा ते केस भारताच्या कोणत्याही न्यायालयात असेल ते स्वतः काढून घेतात आणि त्याच्यावर सुमोटो म्हणजे स्वतःहून काय देतात, निर्णय देतात. याला म्हणतात विशेष अनुज्ञेद्वारे अपील. हा हक्क जो आहे आपण मागणी करू शकत नाही, सुप्रीम कोर्ट काय करू देते, SC जे आहे ते स्वतःच्या मर्जीनं. सुमोटो म्हणजे काय होते, स्वतःच्या मर्जीनं, म्हणजे कोणत्याही केसमध्ये नाही. ठीक आहे, आता जसं लक्षात घ्या, जेव्हा मागे जे आहे ते कामगार लोक जे आहे ते पैदल चालत होते कोरोनाच्या काळामध्ये, त्यांना प्रॉपर जे आहे ते सर्व्हिस मिळत नव्हती, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने काय केली होती, सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती आणि त्यांनी जे आहे ते स्वतःहून निर्णय दिला होता. तेव्हा सुप्रीम कोर्टाला असं कोणी अपिलाद्वारे गेलं होतं की आमच्या याच्यावर निर्णय द्या, असं गेलं होतं का, नाही. तर ती जे याचिका आहे विशेष अनुज्ञेद्वारे त्यांनी जे आहे ते सुमोटो याचिका दाखल करून घेतली आणि त्यांनी जे आहे ते कलम 136 नुसार सुप्रीम कोर्ट असं करू शकते, पण तो तसा मॅटर तेवढा गहन असला पाहिजे. तेव्हाच काय करते, विशेष अनुज्ञेद्वारे 136 नुसार सुप्रीम कोर्ट स्वतःहून निर्णय देते, स्वतःहून याचिका दाखल करते आणि स्वतःहून निर्णय देते. असे जे आहे ते याच्यामध्ये हे आहे. त्यानंतर तुम्हाला माहित आहे याला कोणता आहे, कलम 32 अन्वये प्राधिलेख अधिकार क्षेत्र.
ठीक आहे. प्राधिलेख म्हणजेच कोणतं आहे? रीटचं. कलम 32 मध्येच दिलं आहे हे. ठीक आहे. मूलभूत हक्काचं हनन झालं असल्यास प्राधिलेख, आता बघा हा अधिकार जो आहे हायकोर्टाला समवर्ती आहे. समवर्ती म्हणजे दोघांनाही अधिकार आहे ना. हा केवळ सुप्रीम कोर्टाला आहे का? हायकोर्टाला समवर्ती का? 226 नुसार सुप्रीम हायकोर्टाला पण हा अधिकार आहे. ठीक आहे, मूलभूत हक्काच्या हननासाठी. परंतु बघा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या अधिकाराची तुलना केली तर सुप्रीम कोर्टाचा प्राधिलेख अधिकार क्षेत्र हे कसे आहे? संकुचित आहे. तर हायकोर्टाचे प्राधिलेख अधिकार क्षेत्र कसे आहे? व्यापक आहे किंवा विस्तारित आहे. म्हणजे याचाच अर्थ या दोन अधिकाराचं जे आहे तुलना जर केली तर मोठे अधिकार क्षेत्र कोणाला आहे? प्राधिलेखाचे हायकोर्टाला. ठीक आहे. आपल्याला काय वाटतं सगळ्या बाबतीत सुप्रीम कोर्ट मोठं असेल, हा याच्यावर तुम्हाला प्रश्न टाकते. ठीक आहे. का संकुचित आहे? तर सुप्रीम कोर्ट केवळ मूलभूत हक्काच्या हननासाठी हे काढू शकते, केवळ FR साठी म्हणजे फंडामेंटल राईट साठी रीट काढू शकते. परंतु हायकोर्ट जे आहे ते फंडामेंटल राईट साठी तर काढूच शकते, प्लस इतर बाबींसाठी सुद्धा काढू शकते. इतर बाबींसाठी. ठीक आहे. इतर बाबीमध्ये काय येते? एखादी घटस्फोटाचा जो आहे दावा आहे तो हायकोर्टाच्या याच्यामध्ये येते ना. प्रारंभिक अधिकार क्षेत्रात हायकोर्टामध्ये केस चालत असते घटस्फोटाची. तिथे घटस्फोटाची केस चालू आहे, स्त्रीच्या बाजूने जे आहे ते निर्णय लागला आहे, पोटगी द्यायची आहे. आता तो जो व्यक्ती आहे ज्याच्या विरोधात हे केस गेली आहे त्याला काय द्यावं लागते? पोटगी द्यावं लागते, महिन्याचे पैसे पाठवावे लागते ना. आता ती पोटगी जी आहे त्याने काय केलं? 10 महिन्यापासून थकीत ठेवली, दिलीच नाही. ती बाई जे आहे ते पुन्हा कुठे गेली? हायकोर्टामध्ये गेली की तुम्ही जे आहे ते अमुक अमुक पोटगी सांगितली, एवढी रक्कम या व्यक्तीने दिलेली नाही आहे. ठीक आहे. त्यावेळेस काय करेल हायकोर्ट? डायरेक्ट त्याच्या विरुद्ध प्राधिलेख काढेल की अमुक अमुक जे आहे ते एवढ्या दिवसामध्ये तुम्ही हे जे आहे ते रक्कम त्या स्त्रीकडे जमा करा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येते. हा जो प्राधिलेख आहे हा काही मूलभूत हक्का संबंधात आहे का? नाही, इतर बाबी संदर्भात आहे. तर इतर बाबीसाठी सुद्धा रीट काढू शकेल. ठीक आहे. त्याच्यामुळे हायकोर्टाचा अधिकार कसा आहे? मोठा आहे साध्या शब्दामध्ये घ्यायचं तर, आणि सुप्रीम कोर्टाचा अधिकार कमी आहे. ठीक आहे. याला मोठा म्हणण्यापेक्षा जास्त म्हणू आपण. जास्त अधिकार आहे, व्यापक आहे. ठीक आहे. आणि यांचे अधिकार सुप्रीम कोर्ट असून सुद्धा ते कमी अधिकार आहेत. ठीक आहे. ठीक आहे. प्राधिलेख आहे. अजून कुठले अधिकार आहे? कोणते आहे? बघा अपिलीय झाले, प्राधिलेख, प्रारंभिक. त्यानंतर अजून काही महत्वाचं आहे का बघू आपण. हा सल्लागारी राहिलं. आणि त्यानंतर महत्वाचे काही कलम आहे. ठीक आहे. अभिलेख न्यायालय पुन्हा 129 राहिलं ना. ठीक आहे. ठीक आहे. अभिलेख न्यायालय कोणत्या कलमानुसार आहे? अभिलेख न्यायालय. बघा हे कलम आज शिकवले, आजचाच पाठ झाले पाहिजे ते. 129. ठीक आहे. सुप्रीम कोर्ट अभिलेख न्यायालय आहे 129 नुसार, हायकोर्ट 215 नुसार अभिलेख न्यायालय आहे. अभिलेख न्यायालय म्हणजेच काय? कोर्ट ऑफ रेकॉर्ड. म्हणजे याचाच अर्थ काय होतो? साधा साधा आहे. अभिलेख म्हणजे काय? सुप्रीम कोर्टाचे निर्णय त्यांना अभिलेखित करून ते जे आहे समोरच्या खटल्यासाठी किंवा समोरच्या आधारभूत अभ्यासासाठी त्यांना रेकॉर्ड करून ठेवण्याचा हे आहे. सुप्रीम कोर्टाने कोणतेही स्टेटमेंट करू द्या, ते कशाचा भाग असते? अभिलेखाचा, रेकॉर्डचा भाग आहे. म्हणजे समोर जाऊन बघा एखादी केस चालू आहे, पहिल्या केसमध्ये जर सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे का इंटरनेटचा अधिकार हा तुमचा मूलभूत अधिकार आहे, हे काय आहे? कोर्ट ऑफ रेकॉर्डचा भाग आहे. दुसऱ्यांदा काय झालं? नवीन केस चालू आहे आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला जे आहे ते तिथे जे आहे ते युक्तिवाद करायचा आहे, तर सुप्रीम कोर्टाच्या अगोदरच्या निर्णयाचा तुम्ही आधार घेऊ शकता आणि त्याला एक दस्तावेज म्हणून सुप्रीम कोर्टासमोर मांडू शकता. याला म्हणतात कोर्ट ऑफ रेकॉर्ड. अभिलेख आहे ते अभिलेखाचा भाग आहे. ठीक आहे. आणि ते जे आहे पब्लिक रेकॉर्ड आहे, कोणी पण त्याला बघू शकते. ठीक आहे. तर सुप्रीम कोर्टाचे खटले आहे ना, आता जसे आपण खटले वाचतो, केशवानंद भारती खटला, आणि त्या खटल्याचे निर्णय काय करतो आपण?
त्याचा जे आहे ते संदर्भ घेतो. तर ते संदर्भ का घेतो? कारण हे काय आहे? कोर्ट ऑफ रेकॉर्ड, अभिलेख न्यायालय आहे. आणि अभिलेख न्यायालय असल्यामुळे सुप्रीम कोर्टाची जर मानहानी झाली, त्यांच्यावर जे आहे काय झालं, टिप्पणी म्हणजे बघा टीकात्मक जे आहे ते हे करता येते आपल्याला, म्हणजे पर्याप्त टीका करता येते, परंतु त्यांचा अवमान, मानहानी म्हणण्यापेक्षा व्यक्तीची मानहानी होते, न्यायालयाचा अवमान झाला तर याच कलमानुसार एक जे आहे ते कायदा केला 1971ला आणि न्यायालयाचा अवमान केल्यास काय करता येते? शिक्षा आणि दंड ठोठावता येतो. ठीक आहे, कारण सुप्रीम कोर्ट काय आहे? अभिलेख न्यायालय आहे, त्याच्यामुळे न्यायालयाचा अवमान केला. ठीक आहे, तर अवमान केल्यास काय होते? शिक्षा आणि दंड. तुम्हाला माहिती आहे प्रशांत भूषण केसमध्ये झालाय ना, हे न्यायालयाचा अवमान झाल्यास शिक्षा दंड ठोठावता येते. त्याच्यासाठी कोणता काय कितीचा कायदा? 1971चा ऍक्ट आहे. या ऍक्ट नुसार काय होते? शिक्षा 6 मंथ पर्यंत शिक्षा आणि दंड आहे. तर हे अभिलेख न्यायालय, कलम लक्षात ठेवा, तुम्हाला कलमच विचारते प्रिलिम्सला. त्यानंतर सल्लागारी अधिकार क्षेत्र. सल्लागारी अधिकार क्षेत्र कोणतं कलम आहे? 143. मला माहिती आहे तुम्ही कोणता लॉजिक लावला. कसंही लक्षात ठेवा, लक्षात राहिलं म्हणजे झालं. ठीक आहे, सल्लागारी अधिकार क्षेत्र 143 मध्ये आहे. आता याच्यामध्ये जे आहे सरळ सरळ आहे, सल्ला कोण घेत आहे? राष्ट्रपती. राष्ट्रपतीला कुठल्याही जे आहे ते बाबीबाबत, ठीक आहे, घटनेचा जे आहे ते अर्थ लावायचा आहे किंवा कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर राष्ट्रपती काय करू शकते? सुप्रीम कोर्टाकडे सल्ला मागू शकते. आता सुप्रीम कोर्टाकडे म्हणजे कोणाकडे सल्ला मागेल? CJI कडे. ठीक आहे, CJI कडे जे आहे ते सल्ला मागितल्यास तो सल्ला जो आहे तो काय CJIचा एकट्याचा सल्ला असतो का? CJI एकट्याने स्वतः सल्ला देतात का? नाही. असं करा, राष्ट्रपतीला असं सांगेल का? नाही. तर CJIचा एकट्याचा सल्ला नसतो. सल्लागारी अधिकार क्षेत्रामध्ये CJI प्लस 4 इतर न्यायाधीश असा 5 जणांच्या खंडपीठाचा सल्ला असतो. खंडपीठाचा सल्ला असतो हा. ठीक आहे, CJIचा एकट्याचा सल्ला नसतो. आणि हा जो सल्ला दिला जातो तो राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो. कारण बघा आता आपणही कोणाला सल्ला देतो ना, अभ्यास करा म्हणून, ऐकते का तो सल्ला? कोणी नाही ऐकत. तसाच हा आहे, राष्ट्रपतीला दिला असं असं करा, गरजेचं आहे का ऐकलं पाहिजे म्हणून, ती काही बंधनकारक बाब नाही आहे, तो सल्ला आहे. आणि सल्ला म्हणजे तो सल्लाच असते, तो कोणीच ऐकत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तसं लक्षात ठेवा, हा सल्ला जो आहे दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो. इथे लिहून ठेवा, दिलेला. याच्यावर वारंवार प्रश्न विचारते, कारण आपल्याला असं वाटते की सुप्रीम कोर्टाला सल्ला मागितलाय आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय बंधनकारक असतात, त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचा सल्ला बंधनकारक असेल बा. परंतु हा सल्ला बघा एकट्या CJIचा नाही आहे, CJI प्लस 4 इतर न्यायाधीश आहे, म्हणजे 5 जण मिळून हा सल्ला देतात आणि तरी तो सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. दिलेला सल्ला, ठीक आहे, राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. सल्ला दिला त्यांनी आपल्या मर्जीनं वागायचं आहे. ठीक आहे, पाच जणांचं खंडपीठ असते हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण 11 पर्यंत बॅच घेऊ, तिथून तुम्हाला अर्धा तासाची सुट्टी, तुम्हाला जेवण वगैरे करायचं करा. 11:30ला आपण पेपर घेणार आहे. 11:30 ते 12:30 पेपर, त्याच्यानंतर ॲनालिसिस. ठीक आहे, आणि गायब राहू नका पेपरला कालच्यासारखे. काल खूप जण गायब झाले होते ना, नंतर पेपर न्यायला येता, काय फायदा आहे मग? आता तर पेपरचे द्यायला पाहिजे तुम्ही. टेस्ट केल्याने काय होतं आहे? ॲनालिसिस होतं ना स्वतःचं, किती मार्क्स मिळत आहे, काय मिळत आहे. एक्झाम टेम्परामेंटची सवय होते तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर बघा की एक जे आहे ते आपण खंडपीठ कोणत्या केसमध्ये किती जणांचं खंडपीठ असते बघा. खंडपीठ म्हणजे काय? न्यायवृंद आहे, एकटा व्यक्ती निर्णय देत नसते. खंडपीठामध्ये काय असते? निर्णय बहुमताने. निर्णय बहुमताने दिला जातो. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा साधारण खटला,
एक कोणताही खटला साधारण राहू शकतो, म्हणजे असं दिवाणी फौजदारी वगैरे आहे. दुसरा खटला आहे घटनात्मक, म्हणजे घटनात्मक पीठ असेल, जसं आता महाराष्ट्राचा जो वाद आहे तर घटनात्मक पीठ आहे. ठीक आहे. आणि एक जे आहे ते सल्लागारी, याचं सल्लागारी अधिकाराचं जे पीठ आहे, सल्ला द्यायचा आहे. ठीक आहे. तर हे तीनही बाबीबाबत आपण जे आहे ते बघणार आहे. सगळ्या याच्यामध्ये निर्णय बहुमताने घेतला जातो. साधारण खटला असेल तर किती जजेस असते? 3 न्यायाधीशाचं पीठ असते. ठीक आहे. हो, मिनिमम 3, पण 3च असतात ना. साधारण खटला आहे त्याच्यामध्ये 3च न्यायाधीश असणार आहे. 3 मध्ये जजेस सरन्यायाधीश असलाच पाहिजे असं गरजेचं नाही. 3 जजेसचं न्यायाधीश असणार आहे. 3च याचं काय आहे बघा, हे सगळ्या संख्या विषम असते, ऑड नंबर आहेत. का? कारण की ऑड नंबर असल्यामुळे काय होणार आहे की निर्णय घेताना बहुमताने घेता येईल. आता जर 4 लोक असते तर 2 वर्सेस 2 होऊ शकते ना. मग निर्णय कसा घेता येईल? इथे निर्णय होणार आहे का? समसमान परिस्थिती निर्माण होते. त्याच्यामुळे 3 असल्यावर 2 एकीकडे 1 एकीकडे असा काय करू शकतो आपण? निर्णय घेऊ शकतो. मग इथे 3 जजेसचं असते. घटनात्मक पीठ असेल कोणतंही पण, ठीक आहे, तर 5 याचं असते. 5 न्यायाधीशाचं पीठ असतं. सल्लागारीमध्ये पण 5, पण याच्यामध्ये कोण असतात? CJI असतात. CJI इन्क्लुडिंग CJI सहित. आणि कोणतं पीठ कोणाकडे द्यायचं, कोणतं हे खंडपीठ वगैरे ठरवणं हे CJI करत असते. आणि त्यानंतर पुनर्विचार याचिका असेल, म्हणजे पहिले जे आहे ते निर्णय दिला आणि नंतर काय आहे पुनर्विचार करा बा याचा, या निर्णयाचा. तर पुनर्विचार याचिकामध्ये पहिलेपेक्षा जास्त, पहिले 3चं असेल तर नंतर 5चं होईल, 5चं असेल तर नंतर 7 होईल, 7 असेल तर 9 होईल. जसं तुम्हाला माहिती आहे ना, केशवानंद भारतीमध्ये 13 होतं, कारण त्याच्या अगोदरची गोलकनाथ केसमध्ये 11 होते ना, त्याच्यामुळे मग केशवानंद भारतीमध्ये 13 जजेस आलं. तर पुनर्विचार याचिकेमध्ये पहिलेपेक्षा जास्त, जास्त किती होणार आहे? +2 होणार आहे. पहिले 11 असेल तर नंतर 13, पहिले 15 असेल तर 17, असं. निर्णय बहुमतानेच घेतला जातो. जरी CJI असेल त्याच्यामध्ये, म्हणजे सरन्यायाधीश असले तरी पण निर्णय बहुमताने होतो. ठीक आहे. CJIची मर्जी तिथं चालत नाही. जास्त लोक जे म्हणून, कारण लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये निर्णय बहुमतानेच घेतला जातो. हे लक्षात ठेवा. खटला कोणत्या न्यायाधीशाचा आणि कोणता होतो. त्यानंतर काही कलम महत्त्वाचे आहे, तेवढे कलम लक्षात ठेवा. ठीक आहे. 137, 141, 137, 141, ठीक आहे, 142, 43 तर आपण बघितलेला आहे. आता बघा 141 मध्ये काय, SCचा म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्व अधीनस्थ न्यायालयावर काय असते? बंधनकारक. सर्व अधीनस्थ न्यायालयावर बंधनकारक. भारतातल्या सर्व अधीनस्थ न्यायालयावर काय राहणार? बंधनकारक असेल. ठीक आहे. जसं सुप्रीम कोर्टाने म्हटलं की एकंदरच जे आहे इंटरनेटचा अधिकार मूलभूत अधिकार आहे, तर हायकोर्ट असं म्हणू शकत नाही की आम्ही मानत नाही. असं होणार आहे का? नाही. सुप्रीम कोर्टाने म्हटलं ना तर सगळे कोर्ट आहे त्यांना ते मानावंच लागतं. 137 मध्ये काय, निर्णय पुनर्विलोकित करण्याचा अधिकार. जसं गोलकनाथ केसमध्ये वेगळं जे आहे ते निर्णय दिला आणि त्यानंतर केशवानंद भारतीमध्ये वेगळा निर्णय दिला, तर निर्णय बदलवता येते ना त्यांना. त्याच्यामुळे निर्णय पुनर्विलोकित करण्याचा अधिकार याच्यामध्ये येतो. हे 3-4च कलम आहे तुम्हाला आहे. आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा विशिष्ट परिस्थितीत आदेश देण्याचा अधिकार. तुम्हाला माहिती आहे ना, राम मंदिर केसमध्ये दिला आहे ना, असं 142चाच वापर केला आहे सुप्रीम कोर्टाने. विशिष्ट परिस्थितीत आदेश देण्याचा अधिकार. सुप्रीम कोर्ट आदेश देत असते. ठीक आहे, याचा वापर करून. ठीक आहे. राम मंदिर मस्जिद केसवालं होतं, त्याच्यामध्ये याचा वापर केला. 143 सल्लागारी आहे. त्यानंतर 144 अतिशय महत्त्वाचा आहे. 144 याच्यामध्ये सर्व जे आहे सर्व नागरी याच्यामध्ये आपण पण येतो. नागरी म्हणजे लोक नाही. ठीक आहे. सरकारचे कर्मचारी, नागरी कर्मचारी आणि न्यायालयीन कर्मचारी, न्यायालयीन
ठीक आहे, अधिकारी, कर्मचारी यांनी सुप्रीम कोर्टाच्या सहाय्यार्थ काम करायचं आहे. यांनी एससीच्या सहाय्यार्थ काम करणे. फॉर एक्झाम्पल जे आहे, एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्काचा भाग होता की तिला मुलगी आहे म्हणून संपत्तीमध्ये वारसा हक्क मिळत नव्हता. ती गेली 32 नुसार सुप्रीम कोर्टामध्ये. आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की त्या मुलीला त्या जमिनीमध्ये तिच्या वडिलाचा हिस्सा मिळायला पाहिजे. मग सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला, सुप्रीम कोर्ट येणार आहे का तिथून सरन्यायाधीश किंवा ते खंडपीठ येणार आहे का गावाला तुमच्या जमीन जे आहे ते द्यायला? तो ताबा द्यायचं काम कोणाचं आहे? तहसीलदाराचं. आणि तहसीलदार तर नागरी अधिकारी आहे. तो असं म्हणू शकते का ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, त्याचेच कर्मचारी बोलवान घ्या तुमची जमीन, असं होणार आहे का? तो काय करेल, तहसीलदार, त्या संबंधित तालुक्याचा जो तहसीलदार असेल तो तहसीलदार स्वतः जे आहे ते तिथे कर्मचारी पाठवेल, तलाठी वगैरे, पोलिसाचा बंदोबस्त, आणि तेवढ्या याच्यामध्ये तिला ताबा देईल. म्हणजे याचाच अर्थ जे नागरी अधिकारी आहे, न्यायालयाच्या अधिकाऱ्यांना तर करावंच लागतं, कर्मचाऱ्यांना करावंच लागतं, पण जे इतर अधिकारी या देशातले कर्मचारी आहे त्यांना सुप्रीम कोर्टाच्या सहाय्यार्थ, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्या सहाय्यार्थ काय करावं लागतं? कामं करावे लागते. हे खूप महत्त्वाचे आहे. आणि 145 मध्ये तर तुम्हाला माहीत आहे, राष्ट्रपतीला एखाद्या अधिकाऱ्यावर किंवा इतर जे आहे UPSCचे अध्यक्ष सदस्य यांना जर पदावरून काढायचं असेल तर कुठलीही जे आहे ते दिवाणी त्याच्यावर जो खटला दाखल करायचा आहे तर त्याच्या संदर्भातला सल्ला सुप्रीम कोर्टाचा घेत असते राष्ट्रपती. तर ते 145 आहे. पण हे 4 कलम अतिशय महत्त्वाचे आहे ज्याच्यावर वारंवार तुम्हाला वन लाईनर क्वेश्चन पडतो. ठीक आहे, वन लाईनरच क्वेश्चन असतो, पण ते मग आपल्याला लक्षात येत नाही. तर त्याच्यामुळे हे 4च कलम आणि प्लस 131, 100 जे आहे ते 32, 33, 34 ते नसलं लक्षात चालते, पण 131 आणि 136 ठेवायचंच. प्रश्न पडताना 136 वर टाकेल तुम्हाला. त्यानंतर पुन्हा तुम्हाला 129 तर माहितीच पाहिजे, आणि त्याच्यानंतर हे सगळे कलम. 143 सल्लागारी आहे. ठीक आहे, तर प्रश्न एवढ्या याच्यावर जास्ती पडतात. याप्रमाणे आपण सुप्रीम कोर्ट बघितलं. त्यानंतर आपण ठीक आहे उद्याला लोक अदालती घेऊ. लोक अदालतीवर पण प्रश्न पडतो, माहिती आहे तुम्हाला लोक अदालत. ठीक आहे, लोक अदालतीवर प्रश्न पडत असतो, आणि त्याच्यावर मागे एकदा राज्यसेवा प्रिलिम्सला पडून झाला, तर त्याच्यामुळे तुम्हाला आता याच्यावर पण पडू शकते. आता तुम्ही होप्सो कलमा पाठ केल्या असेल, केल्या का? किती दिवस भेटले तुम्हाला? केले नाही का? मग नाही केल्या? कोण करणार आहे मग? कोणाला अपॉइंट केला आहे का कलमा पाठ करायला? केला आहे का? तेवढं तर झालंच होतं ना तुमचं. 123 पर्यंत तर होताच ना पाठ. आहे का? केला आहे का मुलींनी? मुली सांगा बरं, 76 मध्ये काय आहे? काय आहे? हे मुलांना पाठ आहे, मुलींना पाठ नाही आहे असं वाटत आहे. मुली का बरं मागे आहे इथे? तुम्हाला माहित आहे ना, यांना सांगू द्या ना. बरं 74 मध्ये काय आहे? मुलींनी सांगा बरं. पंतप्रधानांचं काय आहे? पदाची तरतूद आहे का नियुक्ती आहे? पूर्ण करत जा. बघा, अर्ध नॉलेज धोक्याचं असते. यांची तरतूद असं म्हणायचं, कारण अर्ध नॉलेज धोक्याचं राहतं ना. एकदा काही माहीत नसलं तर बरं आहे, 0 तरी भेटन, पण अर्ध माहीत असलं तर निगेटिव्ह मध्ये जाईल ना मग. आणि त्यानंतर 61 मध्ये काय आहे? तुम्ही कशाला सांगता त्यांना? 60 मध्ये काय आहे? आता राष्ट्रपतीच्या रिलेटेड आहे. काय आहे मग त्याच्यात? शपथ. हे त्यांचं पाहू सांगू नका, पेपरमध्ये ते येणार नाही आहे. तुम्हाला मागे खिचासाठी ते तसे उत्तर सांगत आहे. तुमचं पाठ नाही झालं पाहिजे हे तुम्हाला पेपरमध्ये सांगणार आहे का? सांगणार आहे का? ब्लूटूथ घेऊन जा मग सांगते, है ना. बाकी झाले आहे का? कलम 23 सांगा बरं. असं झोपेतून उठून जरी तुम्हाला एखादी कलम विचारली तर पटकन उत्तर आलं पाहिजे. ते याच्यासाठी की ते काय आहे? 23 वेठबिगारी बरोबर आहे. 24 मध्ये काय आहे? बालमजुरी विरोधी आहे. ठीक आहे. त्यानंतर 26
धर्माच्या रिलेटेड आहे. काय आहे? धर्मसंस्थांचे अधिकार आहे त्याच्यामध्ये. बघा 25 मध्ये वैयक्तिक अधिकार आहे धार्मिक, आणि नंतर मग धार्मिक संस्थांचे अधिकार आहे 26 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर 79 संसद, 80 आणि 81 लोकसभा. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा 101 101 102 पोलीस भरतीला येऊन गेला, त्याच्यामुळे 102 माहीत करायला लागते. काय आहे 101 मध्ये? काय आहे? पद रिक्त होणे, सदस्यत्व रिक्त होणे. आणि 102 मध्ये काय आहे? 102 मध्ये अपात्रता सांगितली आहे ना संसद सदस्यांची. 100 काय आहे? 100 गणपूर्ती मतदान. ठीक आहे. त्यानंतर अधिवेशन कोणत्या कलमामध्ये आहे? संसदेचं अधिवेशन. अधिवेशन मुली सांगा बरं कोणत्या ह्याच्यात आहे? आपल्याला 5-7 मार्काचा फायदा होऊन राहिला, तर मग मुली का बरं कमी आहे? मुलांपेक्षा कमी लिस्ट लागते ना तुमची. 33% रिझर्वेशन भेटलं आहे मग सार्वजनिक रोजगारामध्ये, तर फायदा पाहिजे ना. तुम्ही जर सेंट्रलच्या एक्झाम द्याल तर मुलांची मेल फिमेलची सेम लिस्ट लागते, सेम मार्क्सवर, वेगळी लिस्ट लागत नाही. त्याच्यामुळे तिथे मुलांना एवढे मार्क्स घ्यावे लागते. इथे तुम्हाला फायदा आहे तर मग त्याच्यामध्ये थोडंसं हे करायचं ना. आपल्याला एवढे मार्क्स भेटले, आपल्या एवढे मार्क्स जर मुलांना असेल ना त्यांची प्री निघतच नाही. त्यांना जास्ती मार्क्स पाहिजे ना. 4-5 मार्क्सचा फरक असतो, खूप होतात 5 मार्क्स म्हणजे. काय आहे? अधिवेशन कोणत्या आर्टिकलमध्ये आहे? बरं धनविधेयकाचं कलम सांगा, सोपं. आणि अधिवेशन ते नाही माहीत. 85 मध्ये आहे ना. ठीक आहे. बाकी आता 11:30ला पेपर होईल तुमचा, तोपर्यंत अर्धा तासामध्ये जेवण वगैरे काय फ्रेश वाचतं होऊन घ्या. आणि पेपरला गायब न करा. एवढ्या लोकांनी ॲडमिशन केलं आहे ना, सर्वांनी केले आहे की नाही?